केमिस्ट क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व जगन्नाथराव आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नांदेडच्या नायगाव तालुक्यातील लताबाई पाटील फार्मसी कॉलेज खंडगाव येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले असून या प्रसंगी बाबूराव पाटील शिंदे, श्रीधर चव्हाण, शिवाजीराव पन्नासे, भास्कर शिंदे, प्राचार्य बाबूराव अनमुलवाड, संजय मामिडवाड, मनोज देमेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नांदेडच्या हुजूर साहेब ब्लड सेंटर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ब्लड संकलन केले। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। दिनांक 24 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात केमिस्ट हृदय सम्राट माजी आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय जगन्नाथ आप्पाजी शिंदे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लताताई बाबूराव पाटील शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज येथे नायगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी रक्तदान संकल्प करण्याचं नियोजन करण्यात आलं। खरं तर आम्हाला राज्यातून आदेश आहेत, भारतातून आदेश आहेत। आदेश म्हणण्यापेक्षा संकल्पना आहे। फार्मसी काउन्सिल आणि अखिल भारतीय तथा महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेनं आपणना या अमृत महोत्सवी एक आगळीवेगळी भेट द्यावी या निमित्ताने त्यांनी विक्रमी 75,000 रक्तदान करण्याचा संकल्प व्यक्त केला आणि तो व्यक्त करण्यामागचा हेतू म्हणताना एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी सर्व केमिस्टांना वेळोवेळी पुढचे व्यवसायामध्ये काय अडचणी येतात ते त्यांनी वेळोवेळी सांगतात। समजा सर्व केमिस्टांना ते वेळोवेळी अत्यंत न्यायपूर्वक न्याय देतात। त्यामुळं या भारतात एक आगळा वेगळा विक्रम करण्यासाठी नांदेड जिल्हा केमिस्ट संघटना, मराठवाडा केमिस्ट संघटना, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन, आमचे मार्गदर्शक दीपक कोठारी, शंतनुजी कोटगिरे, सदानंद मेडेवार, आदरणीय श्रीधर पाटील चव्हाण, संजय मामिडवार आणि मनोज सावकार देमेवार, आम्ही सर्वजण, संजयजी मोठे, रामदेवजी दाड, आम्ही या सर्वजणांनी मिळून या ठिकाणी एक नायगाव तालुक्यामध्ये तुमच्या या लताताई बाबूराव पाटील शिंदे यांना विनंती केली, या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर करू इच्छितो। आणि त्यांनी एका मिनिटात होकार देऊन या संपूर्ण एका भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि आमच्या आप्पाला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या त्यांनी एक आगळं वेगळं शुभेच्छा दिल्या।